सांगलीमध्ये दुचाकी चोरट्यावर पोलिसांची कारवाई। पोलिसांकडून एकाला अटक, त्याच्याकडून 21 दुचाकी झाल्या जप्त। हुल्लडबाजी करणाऱ्यांवर सांगली पोलिसांची कारवाई। जिल्ह्यामध्ये 40 ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी। 31च्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर वाहनांवर कारवाई। दारूच्या नशेत आणि ट्रिपल सीट दुचाकी वाहनं चालवत असल्याचं आढळल्यानं पोलिसांकडून दंडात्मक कारवाई। 31च्या रात्री अमरावतीचे पोलीस आयुक्तही ऑन रोड बंदोबस्तासाठी तैनात। ड्रिंक अँड ड्राईव्ह अंतर्गत वाहन चालकांची कसून तपासणी करत कारवाई। अमरावतीत 3ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी केले होते बंद। हिंगोलीमध्ये वृद्धांना ऑटोत बसून पैसे लुटणारी टोळी जेरबंद। हिंगोली स्थानिक पोलीस शाखेच्या पथकानं टोळीला नांदेडमधनं ठोकल्या बेड्या। या प्रकरणी 2,30,000चा मुद्देमालही केला जप्त। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वारंवार चोरीच्या घटनांमुळे शेतमालाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। चंद्रपुरात दुचाकीस्वारांना वाहतूक नियंत्रण शाखेनं लावले फटाके। सायलेन्सर मॉडिफाय करून फटाके उडवत जाणाऱ्या 65 फटाकेबाजांवर कारवाई। वाहनं जप्त करत मेकॅनिक कर्वी काढून घेतले ध्वनी प्रदूषण करणारे सायलेन्सर्स। अमरावतीमध्ये नांदगाव पेठ टोल नाका तोडून ट्रक चालक पसार। फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत पोलिसांनी ट्रक चालकाला घेतलं ताब्यात। गोंदिया शहराच्या मुख्य बाजारपेठेत चोरांनी दरोडा घालत 5 दुकानांमध्ये लाखोंची रोकड केली लंपास। सीसीटीव्हीमध्ये आरोपी चित्रित। नांदेडमध्ये 31 साजरा करताना हुल्लडबाजी केल्यास कारवाई केली जाणार। नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांचा इशारा। जालन्यात व्यापाऱ्याला मारहाण करून 12.5 लाख रुपये लुटल्याचा प्रकार। पैसे लुटणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी केली अटक। महाराष्ट्र दर्शनासाठी गेलेल्या नागपूरमधल्या एका अभियंत्याच्या घरामध्ये झाली चोरी। घरातून 50,000 रुपयांचं सोनं आणि 20,000 रुपयांची रोख रक्कम असा एकूण 70,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास। सोलापूरमध्ये पोलीस असल्याचं सांगत एका महिलेकडनं दागिने केले लंपास। दागिने लंपास करणाऱ्यासह एका सोनाराला पोलिसांनी केली अटक। अकोल्याच्या बाळापूरजवळ कत्तलीसाठी रेड्यांची वाहतूक। स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं रेड्यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई। 55 रेड्यांना पोलिसांकडनं जीवनदान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।